नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता चालू इकडं खत टाकण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिले तर उलटून घेतलीत पोते आणि काढून घेतलीत बघा, खोऱ्याचं आहे ना. आणि आता तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला मी दाखवतो बरं का आम्ही बेसळ डोस कसा टाकला आधी. तर मित्रांनो, सर्व काय आपण काय केलं आधी खोऱ्याच्या साह्यानं एकावर सगळं उलटून घेतले पोते आणि पांगून घेतलं. खोऱ्याच्या साह्यानं पलटी मारून घेतली सगळ्या खताला. आता आणि काय केलं नंतर आपण टोपल्यानं त्याचं विभाजन केलं. म्हणजे आपले 16 बेड आहेत संपूर्ण, आणि 16 बेडला 250 किलो खत झाला होता. तर आपण 150 किलोचा आकार धरला आणि आपण एक ह्याला 10-10 किलोच्या हिशोबानं आपण सर्व बेडला 10 किलो खत पडेल ह्या हिशोबानं आपण टाकून घेतलेले. तर बघू शकताय इथं ह्या ढेकळामुळं तेवढं काही दिसत नाही बरं का, बघू शकताय. तर बराचसा दिसायला पण, आणि काय होते ढेकळामध्ये खड्यामध्ये जातो त्याच्यामुळं तेवढं खत दिसत नाही. त्याच्यामुळं आपल्याला पांढरं तेवढं काही दिसत नाही. परंतु मित्रांनो, ह्याला एका बेडला 300 फुटाला आपण जवळजवळ 10 किलोचा खत टाकलेला आहे सर्व काही मिळून. तर बघू शकताय अशा पद्धतीनं आपलं सर्व काही खत टाकून झालेले आज. आणि आता आपल्याला ठिबक आतरून घ्यायचं, नंतर ह्याच्यावर मल्चिंग करायचं, आणि नंतर त्याला होल पाडून नंतर आपल्याला आपल्या टोमॅटोचं प्लांटेशन करायचं. आणि थोडंसं इकडल्या साईडला आपल्याला वाल पण लावून घ्यायचं आहे. तर चला, आज म्हणलं तुम्हाला दाखवा आम्ही खत कसं टाकले ती. तर अशा पद्धतीनं बघू शकताय ही सगळं खत बघू शकता. आता ही थोडं ह्याच्यावरती तुम्ही जर दाताळ्यानं किंवा कशानं जर असं खाकुरी ओढली तर ही खत अजून ह्याच्यामध्ये मिक्स होईल. तर जमलं तर आम्ही ते पण करून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे जर ह्या का तुम्ही जर केलं तर ही खत तुम्हाला अजून दिसणार नाही. आणि त्याचं जे नत्र जे असतं का नाही, ते म्हणजे हवेमध्ये उडून जाणारं जे द्रव असते त्याच्यातली, तर ते उडून जाणार नाहीत. तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आणि आम्हाला पण भरपूर सारे काम आहेत, आणि तुमच्या माहितीसाठी आपण सांगितले अशा प्रकारे तुम्ही पण खत टाकून घ्या. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. आणि आवडलं असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करा.